की बात मध्ये आपलं स्वागत आहे. मी करण. आज आपण नेरमध्ये आलेलो आहोत आणि नेरमध्ये आज नगर परिषदमध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे. या नेर तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये स्मार्ट मीटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होऊन राहिलेला आहे. नेहमी बीजेपी सरकार आम्हाला सांगत असते, जनतेला सांगत असते, विकास विकास विकास. पण विकासाच्या नावाखाली हा कुठला विकास आहे हे काही समजत नाही आहे. आणि आज या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे. स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये चालू आहे, सिलेंडरच्या विरोधामध्ये चालू आहे, ओबीसीच्या जनजागृतीनुसार चालू आहे. एवढा मोठा जनसमुदाय रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहे, पण तरीही मीडिया दाखवण्यासाठी तयार नाही आहे. तर आज आपण नेरमध्ये आलेलो आहोत. तर नेरमध्ये आपल्यासोबत भारत मुक्ती मोर्चाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष आहे माननीय सुनील गवई सर. सर, आपलं या न्यूज चॅनल मध्ये मी स्वागत करतो. धन्यवाद. आज मला असं माहिती मिळाली की तुम्ही स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये आज तुम्ही नगर परिषद मध्ये निवेदन दिलेलं आहे. तर हे निवेदन कशा संदर्भामध्ये दिलेलं आहे हे जरा आम्हाला सांगण्याचे तुम्ही प्रयत्न करा. आज आम्ही भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, त्याच्यानंतर बहुजन क्रांती मोर्चा आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या संयुक्त विद्यमाने आज नगराध्यक्ष यांच्याकडे गेलो होतो. तर आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या माध्यमातून जे ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात जबरदस्ती करण्यात येत आहे की स्मार्ट मीटर लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु या स्मार्ट मीटरच्या संदर्भात फार लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्यांना याच्यावर विश्वास नाहीये, जनतेला विश्वास नाही. पण काही लोकांनी तर खूप आवडीने हे स्मार्ट मीटर लावण्याचं आव्हान केलं होतं सर. त्यांना संभ्रम निर्माण केला जातो. एखाद्या ग्राहकाला त्याला मिसगाईड केल्यानंतर त्याला त्याचे चांगले काय त्याचा परिणाम होऊ शकतो, काय उदाहरण येऊ शकतात ते त्याला सांगितलं जातं. त्याला संभ्रम निर्माण केला जातो आणि त्याच्यामुळे तो ते लावण्यास तयार होतो. परंतु आजपर्यंत ज्या काही मीटर्स लावल्या गेलेल्या आहेत, तर त्या मीटरचा रिझल्ट पाहता मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये घोळ निर्माण झालेला आहे. अक्षरशः जनतेची लूट त्याच्यामधून होत आहे आणि ही लूट या अशा परिस्थितीमध्ये होत आहे की आज पूर्ण जनता डबघाई झालेली आहे. आर्थिक भुर्दंड बसत आहे. महागाईचं भस्मासूर या पण मी त्या दिवशी एका खेडेगावामध्ये गेलो होतो, तर तिथे असं काही लोकांचं म्हणणं आलं, मोदी सरकारने हे देशाच्या विकासासाठी स्मार्ट मीटर आणलेले आहे, लोकांचा विकास झाला पाहिजे. आणि तुम्ही आज निवेदन दिलं आहे, तर त्याच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण आहे की हे लोक विकासाला विरोध करत आहे, मोदीला विरोध म्हणजे विकासाला विरोध करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी हा देश भांडवलदारांच्या हातात जाईल त्या दिवशी हा गुलाम होईल. मग आज अदानी अंबानीचेच मीटर का, बाकीचे कंपन्या आहेत आणि त्यांनी त्यांचे मीटर्स म्हणजे चांगले मीटर्स आहेत, त्याच्यातला भाग नाही आहे. परंतु हे स्मार्ट मीटर या पद्धतीने बसवण्यात आले. भविष्यामध्ये जर यांनी या स्मार्ट मीटरला, जसे आपले आता मोबाईल आहे, या मोबाईलच्या माध्यमातून तुमचं रिचार्ज खतम झालं की तुमचा मोबाईल ऑटोमॅटिक बंद होतो. या पद्धतीने या स्मार्ट मीटर मध्ये जर व्यवस्था असेल आणि त्यांनी ती केली असेल, तर भविष्यामध्ये जेव्हाही तुमचा रिचार्ज खतम होईल, अर्ध्या रात्री का असे ना, तुमच्या इथे समारंभ का असे ना, तुमच्या इथे मयत झाली का असे ना, पण तरी सुद्धा ते तो विचार होणार नाही की तुमचं मीटर बंद केलं जाईल. आणि जर मीटर बंद केला जाईल तर मग आपण अंधारात राहणार, जनता अंधारात राहणार. हे जे आहे ग्राहकांसोबत ही लूट आहे ना. मागच्या वेळेला तुमच्या संघटनेच्या माध्यमातून सिलेंडरच्या संदर्भामध्ये तुला जलाव आंदोलन सुद्धा केलं होतं, पण तरीही मोठ्या प्रमाणामध्ये हे जे सिलेंडरची समस्या आहे ती सुटलेली नाहीये. परिस्थिती अशी आहे की सरकार म्हणते साठा मुबलक आहे आणि अशामध्ये जर सिलेंडरची असा काळा बाजार होत असेल तर फार घृणास्पद या गोष्टी आहेत. जनता अक्षरशः त्याच्यामध्ये पिसले चालली आहे. आज रोजगार खतम आहे देशातला, आज नोकऱ्या खतम आहेत देशातल्या. अशा वेळेस परत चुलीवर बनवण्याचा कार्यक्रम येऊ शकतो भविष्यामध्ये. फार अडचण निर्माण झालेली आहे जनतेची. पण बीजेपीचे जे भक्त लोक आहे, ते भक्त लोक म्हणत आहे की मोदीला विरोध करणे, बीजेपीला विरोध करणे म्हणजे देशद्रोहाचं काम आहे. तर या विधानाला तुम्ही
कुठपर्यंत समर्थन? माझं असं म्हणणं आहे की त्या भक्तांनी एक तरी चांगलं काम सांगावं की हे या सरकारने चांगलं काम केलेलं आहे. आज तुम्ही सिलेंडर दिलंय, ते उज्ज्वला योजना आणली होती. आज अक्षरशः धूळ खात बसलेला आहे ते. म्हणजे जनता चुलीवरच आली ना. आता काही दिवसा अगोदर नीटचा पेपर सुद्धा फुटला गेला. देशभरामध्ये चालू आहे. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली सुद्धा आहे. तर हे हे समस्या आणखी वाढणार की कमी होणार? या देशामध्ये समस्या निरंतर वाढत राहते. कारण ही सरकार, ही व्यवस्था अशा प्रकारची यांचे धोरणं आहेत की अक्षरशः या देशातला बहुजन वर्ग जो SC ST OBC मायनॉरिटी आहे, या सर्वांना परत गुलामीत कसं टाकता येईल याचं नियोजन चालू आहे. बीजेपीचे आणि आमदार खासदार तर मनुस्मृती लागू करण्याची गोष्ट करत आहे. आम्ही हे हिंदू राष्ट्र बनवण्याचे काम या देशामध्ये सुरू आहे. हे सुद्धा विधान करत आहे. निरंतर ह्या गोष्टी केल्या चाललेल्या आहेत. हा संविधानद्रोह आहे. या देशामध्ये आज लोकशाही आहे, प्रस्थापित लोकशाही आहे, परंतु असे विधान करणे हा देशद्रोह आहे आणि यांच्यावर खटले दाखल झाले पाहिजे या संदर्भात. परंतु व्यवस्था त्यांची आहे, सरकार त्यांचं आहे. म्हणजे ज्या कानूनचं जे हे करायला पाहिजे, इम्प्लिमेंट करायला पाहिजे, राबवला पाहिजे, ते करत नाही. कारण त्यांचेच लोक भ्रष्ट आहे आणि ते भ्रष्ट लोकांना आतमध्ये त्यांना मुभा दिलेली आहे ना. तुम्हाला जसं करता येईल करा. अक्षरशः या देशामध्ये ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आज देश डरगळीस आलेला आहे. आज जनता डरगळीस आलेली आहे. आर्थिक भुर्दंड इतका भयंकर लोकांना बसतोय, त्याच्यात आवक नाहीये, शेतीला माल नाही, मालाला भाव नाहीये, रोजगार नाहीये, नोकऱ्या बंद झालेल्या आहेत. या देशातल्या लोकांनी करायचं काय? आता मागे एक विधान आलं होतं की तेल कमी वापरा, डिझेल पेट्रोलची बचत करा. हे विधान म्हणजे काय, देशाच्या हितार्थ आहे की काय, नेमकं काही ज्या ठिकाणी खाण्यापिण्याला बंदी लागत आहे, तुमच्या अंकुश लागत आहे की एवढं नका करू, एवढं करा, याचा अर्थ असा आहे की हे सरकार पैसे ठरलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीला. अक्षरशः पैसे ठरलेला आहे. यांना पुढंच काही चांगलं करता येत नाहीये. इथला रोजगारच खतम झालेला आहे आणि त्याच्यात हे म्हणतात की तेल एवढंच खा, तेवढंच खा. विचार करा, जर मागल्या वेळेस सोयाबीनचे भाव जवळपास 3,500-4,000 ₹4,500 होते, तेव्हा सुद्धा 80 किलो, 90 किलो, 100 किलो तेल होतं. आजही सोयाबीनचा भाव तेवढाच आहे आणि आजच्या घडीला तुमचं तेल बघा ना किती झालं, 150च्या वर गेलं. म्हणजे अक्षरशः या देशातल्या नागरिकांना हे पिसण्याचं काम चालू आहे. या लोकांना, मला तर असं वाटतं की हे सरळ गुलामगिरीकडे ही वाटचाल आहे. अक्षरशः गुलामगिरीकडे वाटचाल आहे. म्हणून या देशातल्या जनतेने फार विचारपूर्वक आता सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. जर भविष्यामध्ये तुम्हाला तुमची येणारी पिढी वाचवायची असेल, हा देश वाचवायचा असेल, तर तुम्हाला याच्या विरोधात बंड करून उठलं पाहिजे, बाहेर आलं पाहिजे. पण तरी सुद्धा ज्या प्रमाणामध्ये या संदर्भामध्ये हे जे समस्या आहे, हे जनसामान्य लोकांच्या समस्या आहेत, या समस्याच्या अंतर्गत जो जम्मू समुदाय रस्त्यावरती दिसायला पाहिजे होता ते कुठेतरी दिसत नाही. ही शोकांतिका आहे या लोकशाहीमध्ये, ही शोकांतिका आहे. आता हे जे स्मार्ट मीटर आहे हे तर प्रत्येकाच्या घरी आहे, प्रत्येकाला याची जळ पोचणार आहे. पण तरीही आज निवेदन देण्यासाठी आपण 10-12 लोक जमलेले होते, तरीही बाकीच्या लोकांना जळ पोचत नाही आहे. याचं नेमकं कारण काय आहे? परिस्थिती अशी झालेली आहे देशामध्ये की जे आहे त्याच्यात समाधान आहे. म्हणजे अक्षरशः या लोकांना त्या पद्धतीचं तयारच केलं गेलं की बा हे असंच आहे, तुम्हाला असंच जगावं लागेल. परंतु जनता त्याच्यामधून बाहेर निघण्याचा प्रयत्नच करत नाहीये. ही परिस्थिती एवढी गंभीर आहे की येणाऱ्या काळामध्ये या देशातले जे येणारी नवीन पिढी आहे ती गुलामीत जाणार आहे. या देशामधलं शिक्षण खतम झालेलं, शिक्षण खतम म्हणजे सगळं खतम. आज लोक आरक्षणासाठी भांडत आहेत. अरे इथं सगळं शिक्षण, तुम्हाला आरक्षण कशामध्ये आहे? शिक्षणामध्ये आहे, नोकऱ्यामध्ये आहे. अरे इथं तुमचं शिक्षण खतम झालं, शिक्षण खतम झालं, नोकऱ्या कुठून लागणार आहे? आणि तसंही सरकारने या व्यवस्थेने नोकऱ्या खतम करून टाकलेल्या आहे. मग तुम्ही कसं अपेक्षा करता की येणारं भविष्य चांगलं राहील? आणि निरंतर हे चालू आहे. लोकांना त्या बाबतीत अशी सवय पाडून ठेवलेली आहे. ही मानसिक गुलामी आहे आणि या गुलामीमधून जर जनता भविष्यामध्ये बाहेर निघणार नाही तर आपल्या मुलांना गुलामीत टाकण्यासाठी ही जनताच कारणीभूत असणार. आज या जनतेने ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, बाहेर निघाला पाहिजे, आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढली पाहिजे. भविष्यामध्ये यापासून तुम्हाला तोडण्याचं काम होऊ शकतं.
तुमच्या हक्क अधिकाराची लढाई तुम्हाला लढून न देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आज आज जनतेजवळ या लोकशाहीमध्ये आज संधी आहे. भविष्यात संधी असणार की नाही हे सांगता येणार नाही. परंतु प्रत्येक जनतेने, प्रत्येक नागरिकांनी याचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. जर शिक्षण संपलं, जर नोकऱ्या संपल्या, तर तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी जो तुम्ही कार्यक्रम आखलेला आहे तो खतम आहे. मग तुम्ही मग हे स्मार्ट मीटरच्या संदर्भामध्ये जर समजा सरकारने किंवा नगर परिषदेने योग्य भूमिका घेतली नाही तर तुमचं पुढील आमचा मुद्दा असा आहे की नगर अध्यक्ष हे नगर परिषद ही स्वराज्य संस्था आहे. स्वराज्य संस्थेमध्ये, नगर परिषदेमध्ये जे काही स्वराज्य संस्थेमध्ये निवडून जाणारे लोक असतात हे लोकप्रतिनिधी असतात. आणि नगर परिषदचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये जर जनतेच्या समस्या सोडवण्याचं काम जर झालं नसल, जर होत नसल, तर निश्चितच हे दोषी आहेत. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की त्याचा एक ठराव घेतला गेला पाहिजे. आमचे प्रतिनिधी आहेत, आमचे हे जे नगरसेवक आहेत प्रतिनिधी आहेत. मग आमचा मुद्दा जर नगर परिषदेच्या सभागृहामध्ये जर उचलला गेला नाही तर मग ते प्रतिनिधी कसले? जर आम्हाला या स्मार्ट मीटरची झळ जर पोचत असत, आमची आर्थिक लूट जर होत असत, तर याच्यावर नगर परिषदच्या सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली पाहिजे, घडून आणली गेली पाहिजे आणि त्याच्यावर ठराव घेतला पाहिजे की आणि या तसेच गावातल्या नगर परिषदच्या एरियामधले जेवढे काही नागरिक आहेत यांना या स्मार्ट मीटरची सक्ती करण्यात येऊ नये. जर सक्ती करत असत तर ते ग्राहक मंचाच्या विरोधात आहेत त्या गोष्टी. म्हणजे ग्राहकांना ज्या गोष्टी पाहिजे असते की ग्राहकांच्या हिताचं काम झालं पाहिजे. आम्ही एमएससीबीचे, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे ग्राहक आहोत आणि आमच्या ग्राहकाचा विचार लक्षात घेऊन जर तुम्ही त्या गोष्टी केल्या नाही तर मग हे निश्चितच मोठ आहे. आम्हाला त्या मान्य नाही आणि म्हणूनच भविष्यामध्ये आम्ही ग्राहक मंचात सुद्धा जाणार आहोत त्या संदर्भात. आणि मोठं एक जे आंदोलन- गावामध्ये जनता आहे त्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता की त्यांनी आम्ही- काय केलं पाहिजे? आमचं असं म्हणणं आहे की ग्रामपंचायतला विशेष अधिकार आहे. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की ग्रामपंचायतला एक विशेष अधिकार आहे आणि त्या विशेष अधिकाराचा ग्रामपंचायतीने उपयोग करून घेतला पाहिजे. जनतेच्या हितासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणजे ग्रामपंचायतनी ठराव घेतला पाहिजे सभेमध्ये, आमसभेमध्ये ठराव घेतला गेला पाहिजे आणि तो ठराव एकमताने पारित करून एमएससीबीला दिला गेला पाहिजे. कारण सुप्रीम कोर्टाला सुद्धा त्या गोष्टी मान्य आहेत की जे विशेष अधिकार असल्या कारणाने, ग्रामपंचायतला विशेष अधिकार असल्या कारणाने त्या ठराव घेतलेला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. म्हणून माझं जनतेला, प्रत्येक गावातल्या जनतेला सांगणे आहे, प्रत्येक सरपंचाला सांगणे आहे की तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन या स्मार्ट मीटरच्या विरोधात ठराव घेऊन तुम्ही तो एमएससीबीला दिला पाहिजे आणि तुमच्या गावामध्ये जे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेची लूट केल्या जाते ते थांबले गेली पाहिजे. एवढंच मला या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं वाटतं. धन्यवाद सर. पहा, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून देशामध्ये उल्लू बनवण्याचं काम चालू आहे. विकासाच्या नावाखाली त्या देशातल्या जनतेला उल्लू बनवण्याचं काम चालू आहे. तर या संदर्भात आपण लवकर जागे झालं पाहिजे, नाहीतर येणारा काळ आमचा नाही आहे. आपण जर या सरकारचा बजेट नाही लावला, या मनवादी लोकांचा बजेट नाही लावला, तर हे लोक आपला बजेट लावल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामॅन अमर सोबत मी करण.